पंचवटी जनजागृती फोरमच्या वतीनं पंचवटी आडगाव नाका परिसरात वाढणाऱ्या अपघातांबद्दल निवेदन देण्यात आलं। पंचवटी निमाणी तसेच आडगाव नाका परिसरात 5 ते 6 शाळा आहेत। या रस्त्यांवरून विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते। शहरात निमाणी बस डेपो असल्यामुळे या भागात प्रचंड रहदारी असते। भरधाव येणाऱ्या वाहनांमुळे अनेकदा अपघातही होतात। बुधवारी याच परिसरात झालेल्या अपघातात बस खाली चिरडून रोनक चव्हाण या शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला। या अपघातात त्याच्या आजीला देखील गंभीर दुखापत झाली आहे। याच पार्श्वभूमीवर पंचवटी जनजागृती फोरमच्या वतीनं पोलीस उपायुक्त विजय पाटील यांना निवेदन देण्यात आलं। या निवेदनाच्या माध्यमातून जुना आडगाव नाका वाहतुकीस बंद करून मेरी म्हसरूळ मार्गे गाड्या वळवाव्यात, तसेच या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवावी, रस्ता वाहतूक पोलीस नेमावा अशा मागण्या फोरमतर्फे करण्यात आल्या। याबद्दल पंचवटी जनजागृती फोरमचे अध्यक्ष किशोर गरड यांनी अधिक माहिती दिली। पंचवटी निमाणी येथे सेवाकुंज जवळ काल शाळेतल्या लहान मुलाला बसने अपघात झाला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। त्याची आई बरोबर होती आणि तिच्या पण हाताला फ्रॅक्चर होऊन ती पण गंभीररित्या जखमी झालेली आणि हॉस्पिटलमध्ये उपचार घेते। असे अपघात तिथे सातत्याने आणि नेहमी होत राहिले आणि काल असे अनेक वेळा जीव गमवावा लागलेले विद्यार्थ्यांना। तर आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे का संबंधित परिसरामध्ये सिग्नल गतिरोधक पोलीस नेमणूक ह्या ज्या काही सुविधा शालेय विद्यार्थ्यांच्या येण्या जाण्यासाठी जो पाहिजे ते आजपर्यंत उपलब्ध नाही। यानंतर फोरमचे लक्ष्मण धोत्रे यांनी अनेकदा तक्रार करून देखील दखल घेतली जात नसल्याची खंत व्यक्त केली। पोलीस प्रशासनाकडून या जे रिक्षा स्टँड वगैरे जे आहेत याच्यात जर काही जे मार्ग काढता येण्यासारखा असतील ते करू। आणि दुसरं असं आहे की जो पर्यायी मार्ग म्हणून नेरी मार्गे आडगाव नाक्यावरून एक रस्ता मोठा रस्ता जुनी मार्केट यार्डाला संलग्न असून आता ते तयार झालेलं आहे सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे। तर तिथून पर्यायी जर ते ट्रक वळवले गेले की इथं वाहतूक थोडी कमी होईल आणि नागरिकांना जाण्या येण्यास सोयीचं। याबाबत पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी अपघातांचे प्रमाण वाढत असल्यानं याबाबत उपाययोजना केली जाईल असे आश्वासन दिले। काल जो सेवाकुंज निमाणी या ठिकाणी जो लहान बालकाचा जो ॲक्सिडेंट झाला होता आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला होता, त्या संदर्भात त्या ठिकाणचे रहिवासी जे आहेत ते सर्व निवेदन घेऊन आले आणि त्यांची मुख्यत्वे करून मागणी होती की त्या ठिकाणी जो मार्केट यार्ड आहे त्या मार्केट यार्डला पूर्वी रस्ता नव्हता, आता त्याला पर्यायी रस्ता झालेला आहे। तर त्या ठिकाणाहून पर्यायी रस्त्याने त्याची सर्व वाहतूक वळवावी ही त्यांची मुख्यत्वे करून मागणी होती। निश्चितच त्या संदर्भात विचार करण्यात येईल। मी स्वतः आज त्याची पाहणी करणार आहे आणि आमचे जे इतर अधीनस्थ अधिकारी आहेत त्यांचा देखील त्याबाबत मत घेतलं जाईल आणि त्या दृष्टिकोनातून योग्य त्या सर्व उपाययोजना ज्या आहेत त्या ठिकाणी करण्यात येतील। निवेदन देताना किरण भोजने, उमावती ओझा, राजेश गाडेकर, चेतन कानडे, राजेंद्र घोडके, भास्कर मुखेडकर, तेजस गरड, प्रणव निकम, अनिकेत कुंभारकर आदी उपस्थित होते। सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी प्रतिनिधी रोहन दाणी, नाशिक।